नमस्कार मैत्रिणींनो, चला हे बघा मस्तपैकी थंडगार कलिंगड सरबत, वॉटरमेलन ज्यूस. चला, उन्हाळा वाढला ना, त्यामुळं जरा काही ना काही थंड करून. आता उन्हाळ्याचे दिवस, इतका उन्हाळ्याची तीव्रता वाढली, त्यामुळे असे हे सरबत वगैरे हे नक्की करून प्या. आता कलिंगडचा पण सीझन आहे, त्यामुळं असं थंडगार कलिंगडचं सरबत एकदा नक्की करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. त्यासाठी हे बघा, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, एक कलिंगडचे पीस घ्यायचे असे करून, बिया सगळ्या काढून टाकायच्या. मस्तपैकी अगदी असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे. त्यामध्ये थोडीशी साखर, थोडंसं मीठ हे ॲड करायचं. थोडंसं दूध घालायचं. त्यामध्ये मस्त एकदम आपलं वॉटरमेलन ज्यूस तयार होणार. आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा, आपलं ज्यूस तयार, मस्तपैकी थंडगार ज्यूस तयार. यामध्ये थोडेसे असे पीस ठेवायचे, त्यामुळे असं छान असे हे मध्ये मध्ये पीस आले ना की खूप छान लागतं ते असं. यामध्ये आता आपण हे सर्व करूया. चला, आपण आता ज्यूस सर्व करूया. थोडेसे आईस क्यूब घालायचे. हे आईस क्यूब आणि यामध्ये थोडंसं सब्जाचं बी घातलेलं आहे मी. आणि मग त्यामध्ये हे आपलं ज्यूस सर्व करायचं. मस्तपैकी थंडगार ज्यूस तयार. असे पीस ठेवून द्यायचे, त्यामध्ये मस्त लागतात एकदम खाताना. हे आता थोडेसे आईस क्यूब घालायचे. त्यामध्ये मी थोडंसं आणि हे पीस घालायचे थोडे मस्तपैकी. आणि त्यावर हा पुदिना घालायचा. मस्तपैकी एकदम आपला वॉटरमेलन ज्यूस तयार, पिण्यासाठी तयार आहे वॉटरमेलन ज्यूस. एकदा नक्की करा. मुलांना या उन्हाळ्यात नक्की प्यायला द्या. मस्तपैकी थंडगार एकदम. मुलांना गोळा बिळा देण्यापेक्षा हे सरबत असे करून द्या. मस्तपैकी मुलं खुश होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.